पशुसंवर्धन विभागामार्फत मागील काही वर्षात पशुपालक आणि कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी मंजूर करण्यात आलेल्या विविध शासन निर्णयांची तालुका आणि गाव पातळीवर अद्याप अंमलबजावणी झाली नाही। या उदासीनतेमुळे राज्यातील लाखो पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योद्धा संघटना आणि महाराष्ट्र राज्य शासन पशुसंवर्धन समन्वय समितीने दिला आहे। या संदर्भात संघटनेचे पदाधिकारी नंदकुमार चौधरी उपाध्यक्ष आणि शरद बाळासाहेब गोडांबे कार्याध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील यांना लेखी पत्र देऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत। पशुखाद्य विक्री करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या खाद्याच्या गोणीवर अन्न घटकांची ठळक नोंद करणे आणि शेतकऱ्यांसोबत एकतर्फी करार न करता तो रजिस्टर करणे बंधनकारक करण्यात आलं होतं। मात्र या नियमाची कोणतीही अंमलबजावणी आजतागायत झाली नाही। या पत्रात पशुखाद्य कायद्यासंदर्भात देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली। तसेच राज्यात वारंवार आयुक्तांच्या बदल्या केल्या जातात त्या थांबवल्या जाव्यात अशी विनंती राज्य सरकारला करण्यात आली आहे। अनेक पशुखाद्य कंपन्यांची अद्याप नोंदणी झाली नाही ती जिल्ह्यावर जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की जर येत्या काही दिवसात शासन निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही आणि निकृष्ट दर्जाच्या पशुखाद्याची चढ्या दराने होणारी विक्री आणि फसवणूक न थांबल्यास हजारो शेतकरी पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाच्या आवारात तीव्र आंदोलन करतील। तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत तात्काळ बैठक आयोजित करून पशुपालकांच्या समस्या मार्गी लावण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। जे पशुखाद्यांचं विक्री होतं त्या कंपन्यांच्यावरती कुणाचा अंकुश नाही। त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने वेगवेगळे GR काढलेले आहे। पशुसंवर्धन विभागामार्फत त्या कंपन्यांची बऱ्याचशा अजून नोंद जी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही। त्यामुळे बेकायदेशीरपणे उघडपणे पशुखाद्यावर जे अन्न घटक कंपन्या टाकत नाही त्या टाकण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2 वर्षापूर्वी GR काढलेला आहे। त्या GRची सुद्धा अंमलबजावणी झाली नाही। चढ्या दराने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील 75 लाख पशुपालकांना ते खाद्य घ्यावं लागतं। त्याच्यामध्ये अन्न घटकाची नोंद नसल्यामुळे खराब दर्जाचे खाद्य त्याला खाऊ घालावं लागते गुरांना आणि त्याचा परिणाम त्याच्या उत्पादनावर होतोय। त्याला आर्थिक त्याचा झटका सुद्धा बसतोय। त्या संदर्भात पाटील साहेबांची भेट घेतली। कुक्कुटपालनाचा सुद्धा विषय होता। शेळीपालन असेल गाई म्हशी पालन असेल जे कृषीचा दर्जा मिळाला 31 जुलैला महाराष्ट्र शासनाने 25 साली गेल्या वर्षी दिला, परंतु त्याची सुद्धा अंमलबजावणी आजपर्यंत झाली नाही। याचा अर्थ काय होतोय, शासन GR काढते परंतु याची अंमलबजावणी कुणी करायची हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलेला आहे। त्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो। प्रभावीपणे आपण अंमलबजावणी करा आणि पशुसंवर्धन विभाग सहकार्य सुद्धा करतोय, परंतु जो शेतकऱ्यांना रिस्पॉन्स मिळाला पाहिजे तसा रिस्पॉन्स तालुका स्तरावर किंवा गाव पातळी किंवा जिल्हा स्तरावर शिव आसन गटविकास अधिकारी असन किंवा ग्रामसेवक किंवा महावितरणचे अधिकारी देत नाही ही खरी वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही। त्या संदर्भात आम्ही आज भेटलो आयुक्त साहेबांना आणि येत्या पुढच्या महिन्यातच ह्याच गेटच्या बाहेर राज्यातील हजारो शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी शासन निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। त्याची फक्त कल्पना येण्यासाठी आम्ही आलेलो आहे। आम्ही आता वाट बघणार नाही की तुम्ही कधी करणार 6 महिने करणार, परंतु ह्या ठिकाणी जे आंदोलन होईल न भूतो न भविष्य होईल आणि इतिहासामध्ये त्याची नोंद होईल आणि पशुसंवर्धन विभाग असेल किंवा महाराष्ट्र शासन चाल ढकल करून चालणारच नाही। शासन निर्णयाची तुम्हाला प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच लागणार नाही। आणि माझं महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना असं सांगणं आहे की पशुसंवर्धन संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात 36 जिल्ह्यांना पत्र गेलेली आहेत, पण ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे आलं पाहिजे आता। कारण की शेतकरी पुढे न आल्यामुळं CO आणि ग्रामपंचायत गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे चालढकल करतायत। कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा कर बुडतोय। हा प्रश्न पशुसंवर्धनचा इथला राहिला नाही, यांनी सर्व पाठपुरावा केलाय। आता आपल्याला लढायचंय तर ग्रामपंचायत आणि CO संघ लढायचंय। तर माझ्या महाराष्ट्रातील सर्व पोल्ट्री धारकांना आणि सर्व पत्रकारांना एक महत्त्वाची सूचना आहे की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील COला ते पत्र घेऊन जायचं आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडायचं। दुसरा मुद्दा, जे महाराष्ट्रात आज SC शेडचं प्रमाण वाढतंय, ह्यांनी पशुसंवर्धनने आपण 3 KV पर्यंत करून घेतलं होतं, पण प्रत्यक्षात कृतीत पाहण्यात गेलं तर साधारणपणे 35 KVचा लोड येतोय म्हणजे SC शेड चालवण्यासाठी। तर त्याच्यासाठी पण सरांनी सकारात्मकता दर्शवली की तुम्ही आम्हाला त्याचा मागणी करा, आम्ही त्या पद्धतीने पाठपुरावा करू। म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आणि हे असेल आपलं पशुखाद्य असेल, नावाजलेल्या कंपन्यांनी महाराष्ट्रात आज हे केलेलं आहे, घटक टाकलेली आहेत, पण जे छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी घटक टाकले नाहीयेत। आणि आज महाराष्ट्रात आता ह्या 2 महिन्यामध्ये एवढी परिस्थिती आली की बरेचसे मॉर्टिलिटीचं प्रमाण 10% पर्यंत गेलेलं आहे। तर शेतकऱ्यांना एकच मागणी आहे
की त्यांनी प्रत्येकाने आपल्या आपल्या जे कंपनी आहेत त्याचे कंपनीचं नाव आणि त्या बॅगचे फोटो आपल्या आपल्या संघटनेच्या तालुका आणि जिल्हाध्यक्ष असतील त्यांच्याकडे पाठवावेत. म्हणजे काय होतंय, आज बऱ्याचशा कंपन्या 6 महिने चालतात, बंद होतात. त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं महाराष्ट्रातील नुकसान होतंय. हे नुकसान आपल्याला थांबवण्यासाठी आपल्याला हे सगळी यंत्रणा राबवणार आहे. कारण की प्रत्येक समजा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एखादी खाजगी कंपनी जसं चालू आली असेल तर ते आम्हाला पुण्यातल्या शेतकऱ्यांना माहीत नसणार आहे की तिथं कंपनी चालू आली, किंवा तिथं पुण्यात चालू आलेली कंपनी तिथल्या नंदुरबार मधल्या शेतकऱ्यांना माहीत नसणार आहे. ह्याच्यासाठी सगळ्यांनी एकोपा करून ज्या घटक टाकले नाहीत त्या सगळ्यांचे फोटो माहिती पशुसंवर्धनला किंवा आपल्या ग्रुपवरती टाकली तर आम्ही इथं पशुसंवर्धनापर्यंत पोहोचतो करू.